आपल्यासोबत काँग्रेस आमदार आणि नागपूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे आहेत। विकास भाऊ, जी निवडणूक 5 लाखाच्या मताधिक्याच्या दाव्याने सुरू झाली होती ती काल 1,37,000 येऊन थांबली असं नागपुरात बोललं जात आहे। मला वाटतं की माझ्यासमोरचे उमेदवार नितीनजी गडकरी हे मोठं व्यक्तिमत्व आहे। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आणि याच्या आधी PWD मिनिस्टर होते। मागच्या 10 वर्षापासून सातत्यानं या शहराचे खासदार आणि केंद्रीय मंत्री आहे आणि त्यांच्याजवळ जे खातं आहे त्या खात्याचं काम दिसणार आहे आणि म्हणूनच त्या आधारावर त्यांनी जे कामं केली होती नागपूर शहरामध्ये, नंतर सातत्याने त्यांनी खासदार क्रीडा महोत्सव, खासदार सांस्कृतिक महोत्सव, ॲग्रोविजन आणि अनेक समेट अनेक काम करत होते। 5ही वर्ष ते जनतेमध्ये राहत होते, कुठल्याही कार्यक्रमाला जात होते, काही कामं करत होते, ॲक्टिव्ह होते। मी इतक्या ॲक्टिव्ह माणसाला कधी राजकारणात पाहिलंच नाही आणि त्यांची महत्त्वाकांक्षी। परंतु या नागपुरातल्या लोकांनी त्यांचं ते 2018 मतांचं जे मताधिक्य होतं 2,18,000 ते कमी केलं, 1,37,000 आणलं। तर मला वाटतं की मी तर 15 दिवसात निवडणुकीला तयार झालो। मी सांगितलं होतं की मी निवडणूक लढणार नाही आणि अशा परिस्थितीत पक्षाने उभं केल्यावर मी इथपर्यंत मजल गाठली, तर ही माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि सगळ्यांची यश आहे ना हे। आणि ज्या पद्धतीचं वातावरण होतं आधी की कोणी लढायला तयार नाही आहे, आमच्या महाविकास आघाडीतलेही लोक म्हणायचे की त्यांच्या बाबतीत, परंतु चित्र असं झालं तर मी हारलो केव्हा असतो, जर 2,18,000चे 2,28,000 झाले असते ना तर मी म्हटलं असतं की या नागपूर शहरातल्या लोकांनी माझा दारुण पराभव केला। म्हणजे तुम्ही नैतिक विजय मानताय का? बिलकुल माझा नैतिक विजय आहे। मी लहान माणूस आहे, मी आमदार आहे, परंतु माझ्यासमोर असलेलं व्यक्तिमत्व हे मोठं होतं आणि त्या व्यक्तिमत्वासमोर नागपूर शहरातल्या जनतेने मला 5.25 लाख मतं देणं हा माझा विजय आहे। नागपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्र येतात, त्यामध्ये बहुतांशी ठिकाणी भाजपचे आमदार आहे। मात्र काल जे काही मताधिक्याची आकडेवारी समोर आली आहे, जवळपास 5 मतदारसंघामध्ये गेल्या वेळच्या तुलनेत भाजपची जी आघाडी आहे ती कमी झाली आहे आणि उत्तर नागपूरमध्ये तर चौपटीने काँग्रेसची आघाडी वाढलेली। मला वाटतं की हे आमच्या कार्यकर्त्यांचं यश आहे। ज्या पद्धतीनं 15 दिवसात मी निवडणुकीला तयार झालो आणि आमचे कार्यकर्ते जोमानं लागले होते, तर प्रत्येक मतदारसंघात आम्ही प्रयत्न केला की इथली लीड कमी व्हावी आणि त्या पद्धतीने झाली। आणि म्हणूनच आपण पाहतो की आम्ही 2,18नं ज्या लोकसभेत मागच्या वेळेस आघाडीवर होतो ते 1,37पर्यंत आलो। 70,000 मतं जर आम्ही अजून मिळवले असते तर 2-3 हजार मतांनी माझाही विजय होऊ शकला असता। दक्षिण पश्चिम नागपूर, तुम्ही तिथून विधानसभेची निवडणूक लढवलेली होती। राज्याचे हेवीवेट उपमुख्यमंत्री जे आहेत देवेंद्र फडणवीस त्यांचा मतदारसंघ आहे, तिथे जी भाजपची आघाडी होती गेल्या निवडणुकीमध्ये ती यंदा अर्धी झालेली आहे। कसं आहे, हा माझा मतदारसंघ, मी इथला रहिवासी आहे। या मतदारसंघामध्ये मी 5 वेळा महानगरपालिकेच्या निवडणुका वेगवेगळ्या प्रभागातून लढलो। 2009मध्ये विधानसभा लढलो आणि माझा लोकांशी संबंध तेव्हापासूनचा तो अविरत आहे आणि माझा संबंध, मी त्यांच्या कामी येतो ते माझ्या कामी येतात। या हितसंबंधामुळे लोकांच्या हे मताधिक्य माझं वाढलेलं आहे असं मला वाटतं। कुठंतरी एक जी चर्चा गेल्या काही दिवसांपासून नागपुरात सातत्याने तुमच्याबद्दल ठेवली जात होती की तुमचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होईल, ही निवडणूक आणि त्याचा निकाल आता त्या चर्चांना पूर्णविराम लावला पाहिजे। मला असं वाटतं की मी आधीही बोलत होतो, काँग्रेसचा नेता हा दुसऱ्या पक्षात गेला तो जातो पण मतदार नाही जात। याचं उदाहरण आपण या निवडणुकीत पाहिलं आहे आणि मी एवढा बेवकूफ थोडी ना आहे की मी आज ज्या पद्धतीनं निवडणूक लढली, आता चर्चेला काही कोणी कोणाचा मित्र असला तर चालला म्हणून कोणी काही म्हणतात, परंतु मला असं वाटतं की मी अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये आहे। काँग्रेसने लोकसभेची सीट दिली मला। या नागपूर शहरातल्या जनतेने 5.25 लाख सर्वात अधिक मतं मला दिले ना काँग्रेसच्या काळात। मला वाटतं की हा प्रश्नच उद्भवत नाही कधी। महाविकास आघाडीचे जे एक मातब्बर नेते आहेत संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तुमची एक जी मैत्री आहे त्याला धरून असं म्हटलेलं होतं की देवेंद्र फडणवीस या निवडणुकीत तुम्हाला मदत करत होते। कुठेतरी
जरी तुमच्याबद्दल बाहेरून विरोधी पक्षाकडून आरोप केले जात असताना तुमच्या मित्रपक्षाचे लोकही शंका व्यक्त करत होते. संजय राऊत यांची शंका नाहक होती. त्यांची शंका खरंच नाहक आहे. कारण की नागपूर शहरातले नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस हे दोनच भाजपाचे नेते आहे असे की ते कधीच दुसऱ्या पक्षाला मदत करणार नाही. गडकरीजींचं स्टेटमेंट आहे, विहिरीत कुदून जाईल पण दुसऱ्या पक्षात जाणार नाही आणि दुसऱ्या पक्षाला मदत करणार नाही. तर मला वाटतं की राऊत साहेबांना तिथे बसून इथली माहिती माहीत नाही राहत. ते एखाद्या वेळेस मला भेटले ना तर मी हे सगळं त्यांना समजून देईल. राज्य पातळीवर आणि विदर्भात ज्या पद्धतीने काँग्रेसला एक यश मिळालेलं आहे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा जो कार्य होता आणि त्यांचं योगदान खूप मोठं आहे. काँग्रेस 17 जागावर लढून राज्यात 13 जागा जिंकण्यात यशस्वी ठरली. हो, मला वाटतं की पक्षाने नानाभाऊंना प्रदेशाध्यक्ष बनवलं. त्याच्यानंतरची लोकसभेची निवडणूक होती, दोन्ही पक्षांना सोबत घेऊन चालायचं होतं आणि तशा परिस्थितीत विदर्भात नानाभाऊ विदर्भातले आहे, त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यातली सीट काढून आणली आणि विदर्भातल्या जे विजय मिळाला आहे त्याच्यात नानाभाऊचा सहभाग जास्ती आहे. आणि म्हणून मला वाटतं की आमच्या पक्षात जो काम करतो त्याच्या कामाचं मूल्यांकन होतं आणि नानाभाऊच्या कामांचं मूल्यांकन लवकरच होईल. आज कार्यकर्त्यांनी नागपुरात होर्डिंग लावले, नाना पटोले भावी मुख्यमंत्री. कार्यकर्त्यांना वाटतं ना की नानाभाऊ आपल्या घरी येतच नाही, महिनाभर पूर्ण महाराष्ट्रभर फिरत राहते, पक्षासाठी काम करत राहते, पक्षाला यश मिळवून दिलं तर कुठेतरी नानाभाऊच्या कामाचं चीज व्हावं आणि त्यांना मान सन्मान मिळावं असं कार्यकर्त्यांची इच्छा येते. ते आज वाढदिवसाच्या निमित्तानं ते होर्डिंगवर प्रदर्शित करतात की नानाभाऊ सांगायला नाही जात काही की हे असं लिहा म्हणून. तर मला वाटतं ही कार्यकर्त्यांची इच्छा असते. तर नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्यासारख्या हेवीवेट नेत्याच्या विरोधात त्यांचा मताधिक्य मी कमी करून दाखवला आहे. नागपूरच्या 6 विधानसभा क्षेत्रांपैकी 5 ठिकाणी भाजपचा मताधिक्य कमी करून दाखवला आहे. जरी पराभव झाला असला तरी माझा नैतिक विजय असा दावा जे आहे ते विकास ठाकरे व्यक्त करत आहेत. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.